तर महत्त्वाची बातमी महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून गोंधळ जो आहे तो सुरू आहे असं सुधाकर बडगुजर यांचं म्हणणं आहे। हेमंत गोडसेंना तिकिटासाठी भांडावं लागतंय असा दावा बडगुजर यांच्याकडून केला जातोय। गोडसेंनी विकास कामं केली असती तर तिकिटासाठी भांडावं लागलं नसतं असा टोला देखील त्यांनी लगावलाय। बडगुजरजी, राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतंय। दुसरीकडे महायुतीचा उमेदवार भुजबळांनी माघार घेऊन देखील अद्याप ठरत नाहीये। राजाभाऊ वाजे असं व्यक्तिमत्व आहे, एकनिष्ठ आहे, कर्तव्यशील आहे, निष्ठावान आहे। त्या परिस्थितीला बघून ज्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ वाजे डिक्लेअर झालेत त्यानंतर महायुतीचा गोंधळ सुरू झाला आणि त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे। भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्हाला जागा सुटली पाहिजे, इकडं शिंदे साहेबांचा गट म्हणतो ही आम्हाला जागा सुटली पाहिजे। तत्कालीन खासदार जे होते हेमंत गोडसे, ॲक्च्युली ते शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर त्यांना अशी परिस्थिती निर्माण होईल असं कदाचित वाटलंही नसेल, परंतु ज्या पद्धतीने त्यांना तिकिटासाठी भांडावं लागतं, अस्तित्वाची लढाई करावी लागते। जर त्यांनी विकास केला असता तर कदाचित शिंदे साहेबांनी सुद्धा पहिल्या रांगेमध्ये त्यांना तिकीट दिलं असतं। ते विचारात का पडले की कारण खासदारांनी विकासच केलेला नाही आणि त्यामुळे परिस्थिती त्यांच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।